कल्पना करा, आपण 17व्या शतकात आहोत. एका कच्च्या, धुळीने माखलेल्या रस्त्यावरून काही सशस्त्र घोडेस्वार वेगाने येत आहेत. आणि अचानक एक अगदी साधा शेतकरी कुटुंबातला लहान मुलगा त्या घोड्यांच्या मार्गात उभा राहतो आणि त्या घोडेस्वारांना थेट दम देतो. तो म्हणतो, खबरदार, जर टाच मारूनी जाल पुढे. बरोबर. आणि यातली विशेष गोष्ट बघा, ज्याला तो दम देतोय ना, तो खुद्द त्याचा राजा आहे, शिवाजी महाराज. पण त्या मुलाला ते माहीत नसतं. हो, अगदीच अनपेक्षित अशी ही घटना आहे. नक्कीच. म्हणजे विचार करा, एका सामान्य मुलामध्ये राजाच्या सैन्याला थेट सत्तेला जाब विचारण्याची ही हिंमत कुठून आली? आजचा आपला हा सखोल अभ्यास किंवा ही सखोल चर्चा ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहे. आज आपण ऐतिहासिक साधनांच्या, बखरींच्या आधारे शिवाजी महाराजांचं मूळ प्रशासकीय आणि वास्तववादी स्वरूप काय होतं हे उलगडणार आहोत. हां, आणि यासाठी आपला मुख्य आधार काय आहे हेही सांगायला हवं. हो, आपण कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या त्यांच्या गाजलेल्या विश्लेषणातील ऐतिहासिक पुरावे घेणार आहोत. आपण समजून घेणार आहोत की महाराजांच्या राज्याला रय्यतेचे राज्य नक्की का म्हटलं जायचं आणि त्यांच्या कार्याभोवतीची जी काही मिथकं आहेत त्यामागे नक्की काय सत्य दडलंय. आणि ही सखोल चर्चा पुढे नेण्याआधी एक अत्यंत महत्वाची गोष्ट मला सुरुवातीलाच स्पष्ट करायची आहे. हो, नक्कीच सांगा. इतिहास हा नेहमीच विविध दृष्टिकोनांतून पाहिला जातो आणि बऱ्याचदा काही ऐतिहासिक संदर्भ आजच्या काळात राजकीय किंवा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील वाटू शकतात. पण या संपूर्ण विश्लेषणात आपण कुठल्याही राजकीय किंवा धार्मिक विचारधारेची बाजू घेत नाही आहोत. बरोबर. तत्कालीन नोंदी, लेखकाने दिलेले ऐतिहासिक पुरावे आणि पत्रांचे संदर्भ यांचं आपण केवळ तटस्थपणे विश्लेषण करणार आहोत. आपला मूळ उद्देश कोणत्याही बाजूने कौल देण्याचा नसून पुराव्यांच्या आधारे इतिहासातील सत्य समजून घेणं हाच आहे. ठीक आहे, आपण यावर सविस्तर प्रकाश टाकूया. आणि मला वाटतं सुरुवात करायला हवी ती स्वराज्याच्या या मूळ संकल्पनेपासून. सामान्यतः राजा म्हटलं की म्हणजे वारसा हक्काने मिळालेली गादी आणि राजवाडा डोळ्यासमोर येतो. हो ना, एक ठराविक साचा असतो आपल्या डोक्यात. अगदी. पण शिवाजी महाराजांनी हे राज्य शून्यातून निर्माण केलं. यातला सर्वात लक्षवेधी मुद्दा असा की हे नवं राज्य सामान्य जनतेला हे आपलं राज्य आहे असं का वाटत होतं? कारण त्या आधीची व्यवस्था तर पूर्णपणे वेगळी होती ना. हो, आणि ह्या काच्या मुळाशी जायचं असेल तर आपल्याला शिवपूर्व काळातील समाजव्यवस्थेचे जे काही मेकॅनिक्स आहेत ते समजून घ्यावे लागतील. मुळात शिवाजी महाराजांच्या पूर्वी जो गावगाडा चालायचा तो पूर्णपणे वतनदार, देशमुख, पाटील, कुलकर्णी यांच्या हातात होता. म्हणजे स्थानिक सत्ताधीश. अगदी. व्यवस्था कशी होती तर वरती कुठेतरी दिल्लीत किंवा विजापूरमध्ये एखादा बादशहा असायचा, पण त्याचा सामान्य रयतेशी थेट काही संबंध नसायचा. रयतेचा रोजचा संबंध या स्थानिक वतनदारांशी यायचा. अच्छा. हे वतनदार म्हणजे एक प्रकारची समांतर सत्ताच होती, जी प्रजेची मनमानी लूट करायची. वरचा राजा बदलला तरी खाली या वतनदारांची सत्ता कायम असायची, जोपर्यंत ते वरती महसूल पोहोचवतायत. प्रजेला या शोषणातून वाचवणारा कुणीही वाली नव्हता. हे ऐकताना मला एक सादृश्य आठवतंय. हे अगदी आजच्या काळातल्या एखाद्या अनरेग्युलेटेड मोनोपोली किंवा अनियंत्रित एकाधिकारशाहीला मोडून काढल्यासारखं आहे, जिथे एकच कंपनी ग्राहकांकडून वाटेल तसा पैसा उकळते आणि न्याय मागायला कुठेच जागा नसते. बरोबर, खूप छान जोडलंय तुम्ही हे. मग शिवाजी महाराजांनी हा जुलमी मध्यस्थांचा थर मोडून कसा काढला? त्यांनी सगळ्यात आधी जमिनीची मोजणी सुरू केली आणि त्यासाठी एका विशिष्ट काठीचं माप ठरवलं. आता हे ऐकायला खूप साधं वाटतं, पण हा एक फार मोठा बदल होता. म्हणजे कसं? कारण मोजणी ही पूर्वी वतनदारांच्या लहरीवर अवलंबून असायची. शेती कितीही असू दे, वतनदार कागदावर जास्त शेती दाखवून शेतकऱ्याकडून जास्त धान्य वसूल करायचे. महाराजांनी जेव्हा काठीचे माप निश्चित केले तेव्हा त्यांनी एका अर्थाने महसुलाचे स्टँडर्डायझेशन केले. अच्छा, म्हणजे कोणीही अधिकारी शेतकऱ्याची फसवणूक करू शकत नव्हता. अगदी बरोबर. महसूल निश्चित झाला आणि त्यातला सर्वात क्रांतिकारी भाग म्हणजे जर दुष्काळ पडला तर शेतसारा पूर्ण माफ करण्याची पद्धत त्यांनी आणली. बापरे, हे त्या काळात खूप दुर्मिळ असेल. आणि नुसता शेतसारा माफ करून ते थांबले नाहीत, बरोबर? समजा दुष्काळ पडलाय, शेतकऱ्याकडे पेरणी करायला बी बियाणे नाहीये किंवा नांगरायला बैल नाहीये, तर सरकारकडून त्यांना तगाई दिली जायची. होय, तगाई. म्हणजे एक प्रकारचं शून्य किंवा अत्यंत कमी व्याजाचं कर्ज.
आजच्या भाषेत सांगायचं तर हे शेतकऱ्यांसाठी दिलेलं व्हेंचर कॅपिटल होतं. कर वसूल करत नव्हता, तर त्यांच्या जगण्याची हमी घेत होता. म्हणूनच आपण सुरुवातीला त्या लहान मुलाचा प्रसंग पाहिला. बरोबर. आता तो प्रसंग इथे जोडता येतोय. हो ना? त्या मुलामध्ये एवढी हिंमत आली कारण त्याला माहीत होतं की हे राज्य वतनदारांची मक्तेदारी नाही, तर हे कायदे मांडणारं राज्य आहे, जिथे सामान्य माणसाला न्याय मिळतो. पण हे सगळं ऐकायला जितकं सोपं वाटते तितकं ते नक्कीच नसेल. कारण ज्या वतनदारांच्या हातात पिढ्यानपिढ्या सत्ता होती, ज्यांच्याकडे स्वतःचे किल्ले होते, ते काय इतक्या सहजासहजी हे नियम ऐकायला तयार झाले नसतील. अजिबात नाही. ते सहजासहजी अजिबात ऐकले नाहीत. इथेच महाराजांच्या प्रशासकीय कौशल्याची आणि कठोरपणाची खरी कसोटी लागली. त्यांनी अतिशय स्पष्ट केलं की वतनदार हे राज्याचे मालक नसून केवळ नोकर आहेत. त्यांनी या वतनदारांचे किल्ले, गड्या पाळून टाकल्या, त्यांना सामान्य घरामध्ये राहायला लावलं. मोठा धक्का असेल हा त्यांच्यासाठी. नक्कीच. आणि जे वतनदार नियम मोडत होते, रयतेवर अन्याय करत होते, त्यांना अत्यंत कठोर शिक्षा केल्या. या कठोरतेमुळेच वतनदारांवर वचक बसला. जनतेला खात्री पटली की आता व्यवस्था आपल्या बाजूने उभी आहे. पण हा न्याय फक्त महसुलापुरता मर्यादित ठेवून चालणार नव्हता. कारण जर रयतेला हे राज्य आपलं आहे असा विश्वास द्यायचा असेल तर सर्वात मोठी भीती त्या काळातल्या लुटारू सैन्याची होती. हो, सैन्याचा उपद्रव खूप असायचा. आणि म्हणूनच त्यांनी लष्करासाठी तितकेच कठोर नियम आणले, विशेषतः स्त्रियांच्या सन्मानाच्या बाबतीत. रांझ्याच्या पाटलाचं उदाहरण इथं खूप प्रातिनिधिक वाटतं. अगदी बरोबर. एका वतनदार पाटलाने एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीवर अत्याचार केला, तेव्हा महाराजांनी चौरंग करण्याची म्हणजे त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा दिली. आणि ती शिक्षा केवळ कागदावरची धमकी नव्हती, तर ती प्रत्यक्षात अंमलात आणली गेली. होय, आणि कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी ते गरजेचं होतं. यापेक्षाही मोठं आणि धक्कादायक उदाहरण आहे सकुजी गायकवाड या सेनापतीचं. स्त्रीने महाराजांच्या सैन्याला चक्क महिनाभर कडवा लढा दिला. अखेर किल्ला जिंकल्यानंतर सकुजी गायकवाडने सूडबुद्धीने सावित्रीबाईंवर अत्याचार केला. जेव्हा ही बातमी महाराजांपर्यंत पोहोचली, त्यांनी असा विचार केला नाही की हा आपला विजयी सेनापती आहे. बापरे, मग त्यांनी काय केलं? त्यांनी थेट त्याचे डोळे काढून त्याला जन्मठेपीची शिक्षा सुनावली. बापरे. शत्रू पक्षातील स्त्री असली तरी तिच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड नाही, हे मूल्य सैन्यामध्ये खोलवर रुजवलं गेलं होतं. आणि या सैन्याचं जे स्वरूप होतं ते तत्कालीन इतर कोणत्याही सैन्यापेक्षा पूर्णपणे वेगळं होतं ना? हो, ऐतिहासिक नोंदींनुसार महाराजांचं सैन्य हे काही नेहमीचं पगारी कायमस्वरूपी तंबू ठोकून राहणारं सैन्य नव्हतं. ते चक्क शेतकऱ्यांचं लष्कर होतं. शेतकऱ्यांचं लष्कर म्हणजे कसं? म्हणजे दसऱ्याला सीमोल्लंघन करून मोहिमेवर जायचं आणि अक्षय तृतीयेला म्हणजे पावसाळ्याच्या तोंडावर परत येऊन आपल्या शेतीच्या कामाला लागायचं. अच्छा, या एका निर्णयामुळे लष्कराच्या मानसिकतेत खूप मोठा बदल झाला असेल. नक्कीच. जेव्हा एखादा सैनिक स्वतः मुळात एक शेतकरी असतो, तेव्हा त्याला दुसऱ्याच्या उभ्या पिकात घोडे घालताना स्वतःच्या कष्टाची जाणीव होते. ह्या सैन्याला काही अत्यंत सक्त आज्ञा होत्या, जसं की मोहिमेवर जाताना कुणीही स्त्रीला गुलाम म्हणून नेऊ नये, घोड्यांसाठी दाणा वैरण विकत घ्यावं आणि फुकट हिरावून घेऊ नये. अगदी. आणि सर्वात प्रसिद्ध आज्ञा म्हणजे रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये. मध्ययुगीन काळात जिथे सैन्याची ओळखच कायदेशीर लोटारू असायची, तिथे हे नियम अत्यंत क्रांतिकारक होते. पण थांबा, मला इथे एक मोठा विरोधाभास वाटतोय. काय? त्या काळातल्या सैनिकांना लढण्याची मुख्य प्रेरणाच मुळी लुटीतून मिळायची ना? शत्रूचा प्रदेश लुटायचा आणि त्यातला वाटा स्वतःकडे ठेवायचा, हेच तर युद्धाचं अर्थशास्त्र होतं. जर महाराजांनी त्यांना लूटच करू दिली नाही आणि लुटीतील वाट्याऐवजी रोख पगार सुरू केला, तर ते जीव धोक्यात घालून लढतीलच कशाला? हे तर एखादे कदकानेतील कर्मचाऱ्यांना कमिशन पूर्णपणे बंद करून केवळ फिक्स्ड सॅलरी देण्यासारखं आहे. मग ते जीव ओतून काम का करतील? इथे सर्वात लक्षवेधी आणि रंजक बाब अशी आहे की हे सैन्य मुळात तयार कसं झालं होतं. हे सैन्य भाडोत्री नव्हतं. जे लोक सैन्यात भरती झाले होते ते मुळात वर्षानुवर्षे अन्यायग्रस्त असलेले शेतकरीच होते. अच्छा, म्हणजे तेच लोक ज्यांनी अत्याचार सहन केलेत. अगदी. पिढ्यानपिढ्या ज्यांनी बाहेरून येणाऱ्या लुटारू सैन्यांचे अत्याचार सहन केले होते, तेच आता शस्त्र घेऊन उभे राहिले होते. त्यामुळे त्यांचा मूळ उद्देश दुसऱ्यांना लूट करणे हा कधीच नव्हता. त्यांचा उद्देश लुटीपासून स्वतःचे आणि रयतेचे संरक्षण करणे हा होता. बरोबर आहे. आणि जेव्हा राजा त्यांना रोख पगार देऊ लागला, तेव्हा सैन्यात एक वेगळीच शिस्त आणि आर्थिक स्थैर्य आलं. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो बघा.
कारण जेव्हा आपण सैन्याच्या प्रेरणेचा किंवा मोहिमांचा विचार करतो तेव्हा अनेकांना असं वाटतं की या लढाया धार्मिक होत्या, हिंदू विरुद्ध मुसलमान असा तो संघर्ष होता, अशी एक समजूत आज पाहायला मिळते. पण इतिहासाची साधने काय सांगतात? ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे हे अत्यंत स्पष्ट होतं की हा संघर्ष मुळीच धार्मिक नव्हता. खराच. हो, शिवाजी महाराज स्वतः निश्चितच हिंदू होते, ते भवानी मातेचे भक्त होते, पण ते इस्लामचे द्वेष्टे अजिबात नव्हते. त्यांच्या प्रशासनात आणि सैन्यात अत्यंत मोक्याच्या जागांवर मुस्लिम सरदार होते. जसं की उदाहरणार्थ तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान होता, आरमार प्रमुख दर्यासारंग दौलत खान होता. आग्रा भेटीच्या वेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून महाराजांसोबत राहणारा अत्यंत विश्वासू सेवक मदारी मेहतर होता आणि काझी हैदरसारखे महत्वाचे वकीलही होते. आणि याच्या अगदी उलट चित्र तिकडे मुघल किंवा आदिलशाही छावणीत होतं. तिथे औरंगजेब आणि इतर मुस्लिम बादशहांच्या सैन्यात हिंदू सरदार होते. मिर्झा राजे जयसिंग, ज्यांनी महाराजांना कोंडीत पकडलं, किंवा कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानू राठोड, हे सर्व हिंदूच होते जे मुस्लिम सत्तांसाठी लढत होते. हो ना. आणि महाराजांच्या धार्मिक सहिष्णुतेचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे त्यांनी औरंगजेबाला जिझिया कराविरुद्ध लिहिलेले पत्र. अच्छा, त्या पत्रात काय होतं? जेव्हा हिंदूंवर जिझिया कर लादला गेला तेव्हा महाराजांनी त्याला एक खरमरी पत्र लिहिलंय. यात त्यांनी थेट कुराणाचा दाखला दिलाय. त्यांनी लिहिलंय की कुराणानुसार ईश्वर हा रब उल आलमीन आहे, म्हणजे तो संपूर्ण जगाचा देव आहे, केवळ मुसलमानांचा नाही. बापरे, हा संदर्भ खूपच प्रगल्भ आहे. होय. आणि त्यांनी औरंगजेबाला सम्राट अकबराच्या सहिष्णू धोरणांची आठवण करून दिली. लष्करालाही सक्त आज्ञा होती की मोहिमेत कुठेही मस्जिद किंवा कुराण आढळलं तर त्याचा योग्य तो आदर राखून कुराणाची प्रत सन्मानाने एखाद्या मुस्लिम व्यक्तीच्या हवाली करावी. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हे दोन धर्मांमधील युद्ध नसून दोन राजकीय सत्तांमधील युद्ध होतं. अगदी बरोबर. जसं दोन मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या बाजारपेठेवर वर्चस्व मिळवण्यासाठी एकमेकांशी लढतात, तिथे काम करणारे कर्मचारी धर्मापेक्षा जो चांगला पगार आणि सन्मान देतो त्याच्या बाजूने उभे राहतात. तसंच होतं. तत्कालीन काळात धर्मापेक्षा राज्य आणि स्वामीनिष्ठा जास्त महत्वाची होती. सरदार आणि सैनिक आपल्या राजाशी प्रामाणिक असत, मग तो राजा कोणत्याही धर्माचा असो. मग जर मुख्य संघर्ष हा धार्मिक नव्हता, तर मग अंतर्गत सामाजिक आणि जातीय संघर्ष काय होता? कारण महाराजांना स्वतःच्याच समाजात खूप मोठा विरोध सहन करावा लागला. हो. आणि हा या विश्लेषणातील एक अतिशय गाभाऱ्याचा मुद्दा आहे. आपण नेहमी ऐकतो की महाराज गोब्राह्मण प्रतिपालक होते, पण महाराजांच्या स्वतःच्या अधिकृत पत्रांमध्ये त्यांनी स्वतःला तसं म्हटलेलं नाही. मग काय म्हटलंय? त्यांनी स्वतःचा उल्लेख क्षत्रिय कुलवंतस असा केला आहे. तत्कालीन धर्मशास्त्रानुसार शूद्रांना राजा होण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश सनातनी ब्राह्मणांचा त्यांच्या राज्याभिषेकाला प्रखर विरोध होता. आणि विरोधाची धार फक्त एकाच वर्णापुरती मर्यादित नव्हती ना? अजिबात नाही. जे स्वतःला 96 कुळी मराठे समजत होते, उदाहरणार्थ जावळीचे मोरे, त्यांनी सुरुवातीला शिवाजीला राजा मानायला स्पष्ट नकार दिला होता. त्यांच्या मते भोसले घराणे हे राजा होण्याच्या लायकीचे नव्हते. आम्ही पिढ्यानपिढ्यांचे राजे, तुम्ही कालचे उपटसुंभ, अशी ती मानसिकता होती. अगदी बरोबर. आणि म्हणूनच या सगळ्या प्रस्थापित विरोधाला मोडून काढण्यासाठी, राज्याला कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी त्यांना काशीहून गागा भट्टांना बोलावून घ्यावं लागलं. भोसले घराणे हे उदयपूरच्या राजपूतांच्या वंशातील आहे हे सिद्ध करावं लागलं. वयाच्या 44व्या वर्षी मुंज करावी लागली, मोठ्या प्रमाणात दान दक्षिणा द्यावी लागली आणि मग राज्याभिषेक संपन्न झाला. एवढंच नाही तर एका तांत्रिकाच्या सांगण्यावरून दुसरा तांत्रिक राज्याभिषेकही करावा लागला. पण इथे खूप मोठा प्रश्न उभा राहतो माझ्या मनात. कोणता? महाराज हे मुळातच बंडखोर होते. ज्या मावळे, कोळी, भंडारी या तळागाळातील लोकांच्या निष्ठेवर त्यांनी स्वराज्य उभं केलं, तर मग राज्याभिषेकाचे हे पारंपरिक कर्मकांड त्यांनी का मान्य केले? त्यांनी या परंपरेला थेट नकार का नाही दिला? यावरून एक अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि त्याचं उत्तर 17व्या शतकातील व्यावहारिक राजकारणात दडलेलं आहे. महाराज हे नक्कीच बंडखोर आणि पुरोगामी होते, पण ते त्याच काळाचे अपत्य होते. म्हणजे त्यांना तडजोड करावी लागली? एक प्रकारे हो. 17व्या शतकात तुम्ही राज्याला धार्मिक मान्यता मिळवल्याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर सार्वभौम राजा म्हणून वावरू शकत नव्हता. परकीय सत्ता तुम्हाला केवळ एक बंडखोर जमीनदार मानत असत, त्यामुळे राज्याभिषेक हे राजकीयदृष्ट्या अनिवार्य पाऊल होतं. अच्छा, म्हणजे त्यांनी सिस्टममध्ये राहून सिस्टम बदलण्याचा प्रयत्न केला. नक्कीच. कारण त्याच वेळी त्यांनी इतर अनेक बाबतीत प्रगल्भ विचार दाखवले.
बजाजी निंबाळकर आणि नेताजी पालघर यांना त्यांनी परत हिंदू धर्मात घेतलं आणि अंधश्रद्धेला फाटा दिला. म्हणूनच महात्मा फुल्यांनी त्यांना कुळवाडी भूषण असं सार्थ नाव दिलं होतं. तर मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय निघतो? आपण पाहिलं की ऐतिहासिक साधनांच्या आधारे शिवाजी महाराजांची केवळ एक योद्धा ही प्रतिमा बदलून एक अत्यंत दूरदृष्टी असलेला लोककल्याणकारी राज्यकर्ता अशी प्रतिमा समोर येते. अगदी खरंय. आणि ही चर्चा संपण्याआधी मला एक नवीन आणि विचार करायला लावणारा मुद्दा मांडायचा आहे, जो मूळ पुराव्यांमध्ये आहे पण चर्चेत सहसा येत नाही. तो कोणता मुद्दा? तो म्हणजे गुलामांच्या व्यापारावर बंदी आणि पर्यावरण संरक्षण. पर्यावरण संरक्षण हे ऐकल्यावर प्रकर्षाने जाणवतं की हे विषय आजच्या आधुनिक काळातले वाटतात. होय, पण महाराजांची भूमिका अतिशय स्पष्ट होती. डच व्यापाऱ्यांना दिलेल्या एका परवानगी पत्रात त्यांनी सक्त अट घातली होती की माझ्या राज्यात स्त्री पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी विक्री करण्यास सक्त मनाई आहे. बापरे, 17व्या शतकात हा विचार! हो, आणि दुसरं म्हणजे आरमार बांधण्यासाठी लाकूड हवं असतानाही त्यांनी आज्ञा काढली होती की रयतेने लेकरासारख्या वाढवलेल्या फणस आणि आंब्याच्या झाडांना चुकूनही हात लावू नये. हे खरंच थक्क करणार आहे. आपण आज 21व्या शतकात बसून ज्या मानवाधिकारांच्या आणि सस्टेनेबिलिटीच्या गोष्टी प्रगत मानतो, तोच विचार 17व्या शतकातील एका राजाने प्रत्यक्ष अंमलात आणला होता. ह्याच एका विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यासोबत आपण आजची ही ऐतिहासिक साधनांची सखोल चर्चा इथेच थांबूया. तो नेहमीचा इतिहासाचा चष्मा बाजूला काढला की हा असा खऱ्या अर्थाने रयतेचा राजा आपल्यासमोर उभा राहतो. विचार करा.